सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कानडी मळा प्रभाग क्रमांक 2 येथे शिवसेना उबाठा गटाची भव्य सभा पार पडली आहे, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उमेदवार सविता कानडी आणि राजाभाऊ घोरपडे यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत करताच घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। स्टेजवर उपस्थित मान्यवर खासदार राजाभाऊ वाजे, प्रसाद नागावकर, सभापती कृष्णाभाऊ घुमरे, तालुका प्रमुख गाडे, शहर प्रमुख गौरव घरटे, राजाभाऊ मुरकुटे, उमेदवार सविता कानडी आणि राजाभाऊ घोरपडे सभेमध्ये महिलांवर होणाऱ्या सुरक्षेबाबत जास्त काळजी घेण्याची आश्वासने दिली आहे। महिलांच्या समस्या बोलण्यापुरता नाही, त्यावर त्वरित काम करणे महत्त्वाचे आहे। महिलांवर होणारे अत्याचार, रस्त्यावरची छेडछाड थांबविणे, रात्रीच्या वेळी सुरक्षेची व्यवस्था मजबूत करणे हे आम्ही प्रत्यक्षात करून दाखवू। पक्षांच्या या विधानाला महिलांचा तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळालाय। राजाभाऊ घोरपडे यांनी विकास आणि नागरिकांच्या सहभाग तसेच जनतेच्या प्रश्नावर आणि गैरसोयीवर लक्ष केंद्रित केलंय। सविता कानडी यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केलंय। प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी बहुमताने विजयी करा अशी मनस्वी विनंती केली आहे। सभेला सिन्नर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। निवडणूक हा केवळ प्रचाराचा विषय नाही, हा विषय भविष्याचा निर्णय। मुली सुरक्षित, नागरिक निर्धास्त आणि शहर विकसित असले पाहिजे, हाच आमचा संकल्प आहे। लोकांचा विश्वास नेहमी आमची ताकद राहिली आहे आणि पुढील 5 वर्षात प्रभागातील बदल प्रत्येकाला दिसणार आहे। राजाभाऊ वाजे यांनी शेवटी आपली मनोगत मांडले आणि टाळ्यांच्या गजरात सभा समाप्त झाली आहे। जय महाराष्ट्र। मी सविता खंडेराव कानडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी करीत आहे। मशाल या चिन्हाचं बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा एवढीच इच्छा आहे माझी। मी नगरसेविका झाले तर सर्वच नगरसेवक होतील। हे मी जय हिंद जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी 1-2 शब्द तुमच्यासाठी बोलतो। माननीय खासदार राजाभाऊ वाजे आणि आपले ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली आपण सिन्नर नगरपालिकेची निवडणूक लढवतोय। माननीय खासदार साहेबांनी आपल्या नगरासाठी प्रभाग क्रमांक 2 साठी सौ सविताताई कानडी आणि मी राजेंद्र पुंजाजी घोरपडे आमची नगरसेवक पदासाठी त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली, त्यांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो। तसेच आपल्या सिन्नर शहरासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले पितुकाका चोथवे यांना उमेदवारी दिली, त्यासाठी मी त्यांचे प्रथमतः सर्वांनी आभार मानतो। भाऊ, तुम्ही आम्हाला जी उमेदवारी दिली ती उमेदवारी आम्ही नक्कीच सार्थ करण्याचा प्रयत्न करू, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचं काम करू। आम्ही कधीही जनतेबद्दल किंवा जनतेच्याबद्दल चुकीचं काम करणार नाही। भाऊ, तुम्ही जे काम करतात त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून काम करू। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीद वाक्यानुसार आम्ही सर्व हे काम करू अशी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो। कानडी माळ्यातील अनेक प्रश्न आहेत। कानडी माळ्यामध्ये मी आता मागा काल परवा आलो होतो, त्या जिमची झालेली दुरावस्था, आपला युवा वर्ग खूप झालेला आहे। आपले युवा वर्ग आपल्यासोबत खूप आहे, त्यांच्यासाठी ती जिम किंवा जी तालीम आहे किंवा जी व्यायामाची जागा आहे ती एकदम सुस्थितीत आणि चांगली करून आपण त्या युवा वर्गासाठी ते एक काम प्राधान्याने करूया। भाऊंनी सांगितल्याप्रमाणे, भाऊ तुम्ही जे आम्हाला सांगितलं, नगराचे मालक होऊ नका, नगराचे सेवक व्हा। भाऊ, आम्ही खरंच या नगराचे सेवक होऊ। तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालू। त्यानंतर आपल्या नगरामध्ये असलेल्या अनेक समस्या आहेत। सांडपाण्याची समस्या असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या प्रथम क्रमांकाने आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू। नियमित पाणी पुरवठा, उच्च दाबाने पाणी पुरवठा हे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू।
त्यानंतर स्ट्रीट लाईटचा जो विषय आहे, स्ट्रीट लाईट नियमित कशी राहील, काय त्याच्या संदर्भात असलेल्या अडचणी त्या आम्ही सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू. वार्डातील विकास कामे 100% आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तरुण वर्गांसाठी जे तालीम आहे किंवा अजून क्रीडांगण आहे, क्रीडांगणाच्या विषयावर मागाशी जे बोलले, क्रीडांगण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. क्रीडांगण महाराष्ट्रामध्ये तसं खूप क्रीडांगण आहेत. आपल्या कानाडी मळ्यामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली, मी स्वतः आम्ही 5 जणांनी मिळून ते चालू केलेलं होतं. 5 जणांनी चालू केल्यानंतर आज त्याचं स्वरूप असं झालंय आणि काही काळासाठी त्याच्यात राजकारण गेल्यानंतर आम्ही थोडंसं बाजूला गेलो. ते चुकीचं कामं तिथं व्हायला लागले असं दिसायला लागलं, आम्ही बाजूला गेलो. पण मी सर्वांना ग्वाही देतो का आम्ही ज्यावेळेस तुम्ही आम्हाला निवडून द्याल का तिथली दुरावस्था आम्ही दूर करू आणि सर्वांसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व खेळाडूंसाठी निश्चित चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर ज्याप्रमाणे राजाभाऊ वाजे आपले खासदार यांनी महाराष्ट्रातील प्रभाग क्रमांक 2 या आपल्या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर, खास करून उपस्थित असलेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय प्रसादजी नागावकर साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय श्रीकृष्णजी घुमरे, सिन्नर तालुका शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ गाडे, राजीभाऊ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माझे सन्मित्र श्री राजारामजी मुरकुटे, गौरवनाना घरटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले उमेदवार नितीनजी कराळे, ज्यांनी मोठे मनाने सविताताई यांच्यासाठी माघार घेतली, ते आपले सर्वांचे मित्र आणि या भागातील एक समाजसेवा करणारे आणि सर्वांना मदत करणारे लालूभाऊ, अण्णाजी धनगर, सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी बंधूंनो, 2016 साली नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा ही निवडणूक आलेली आहे. बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केला, सुसंस्कृत सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन चालणारे आणि समाजातील सर्व घटकांची सेवा करणारे उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, परंतु या भागातून कधीही यश संपादन करण्यासाठी आम्हाला यश मिळालं नाही. परंतु यावेळेचं चित्र थोडं वेगळं दिसतंय. एवढा मोठा जनसमुदाय या सभेसाठी आलाय आणि या सभेसाठी माता भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. यावेळेस या प्रभागातून महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजेंद्र पुंजाजी घोरपडे आणि महिला राखीव गटातून सौ सविताताई खंडेराव कानडी यांची उमेदवारी निश्चित झाली आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली. माझ्या आधील वक्त्यांनी बऱ्याच गोष्टी काही ज्या असतील त्या या भागातील सांगितल्या. त्याच्यापर्यंत माझ्यासारख्याने बोलणं योग्य नाही, परंतु आपल्याला सर्वच ज्ञात आहे. कुणी सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही.
परंतु तरी सुद्धा हिम्मत करून दादागिरी मोडण्यासाठी 2-3 जणांनी जे भाषण केली त्याच्यातून सर्वच आलंय. आणि म्हणून मला असं आपल्याला विनंती करायची आहे की आता होणाऱ्या निवडणुकीत सुसंस्कृत माणसाला, सुसंस्कृत उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं. निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, या 9 वर्षांनी होत आहेत. म्हणजे जर निवडणुका वेळेवर झाल्या असत्या तर पुढच्या वर्षी दुसरे निवडणुकीला उमेदवार राहिले असते, म्हणजे दुसऱ्यांदा उमेदवार राहिले असते. 9 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या आणि आपण सर्वजण आतुरतेने निवडणुकांची वाट पाहताना 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळ निर्माण झाला आणि निवडणुका होऊ शकल्या नाही. आज निवडणुका होत आहेत, सर्वांमध्ये उत्साह आहे आणि मला असं वाटतं की परिवर्तन या वार्डात, या प्रभागात होईल आणि त्या परिवर्तनासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संघर्ष उबाळे, सिन्नर.